कुरुंदवाड शहरातील अतिक्रमण नियमन योजना प्रभावीपणे राबवून पात्र लाभार्थ्यांना घरं उपलब्ध करून देणं यासह विविध विषयांना सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली। दरम्यान माती चोरी, कचरा डेपोतील शेड हटवणं या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादावादी झाल्यानं वातावरण काही काळ तणावपूर्ण बनलं होतं। कुरुंदवाड नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली। यावेळी कुरुंदवाड शहरातील अतिक्रमण नियमन योजना प्रभावीपणे राबवून पात्र लाभार्थ्यांना घरं उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला। तसंच अतिक्रमित जागांचं सर्वेक्षण, मोजणी, नकाशे तयार करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत प्रक्रिया राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सभेत घेण्यात आला। शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं आणि सर्वसाधारण रस्ता अनुदान 2024-25 तसंच 2025-26 आणि 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांनाही मंजुरी देण्यात आली। सभेदरम्यान विरोधी नगरसेवक तानाजी आलासे, दीपक परीट, विशाल पाटील, प्रदीप चव्हाण यांनी कृष्णाघाट परिसरातील माती चोरी, कचरा डेपोतील शेड हटवणं आणि औद्योगिक वसाहतीतील माती मुरुम संदर्भातील प्रश्न उपस्थित केले। यावर उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी कृष्णाघाट हा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील भाग असून त्या संदर्भात नगरपालिकेचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं। मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनीही संबंधित जागांवर सांगली पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागाचे अधिकार असल्याचं सांगितलं। मात्र या स्पष्टीकरणानंतरही विरोधकांनी आपला मुद्दा कायम ठेवल्यानं काही काळ सभागृहात खडाजंगी झाली। नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी हा विषय आयत्या वेळचा असल्याचं नमूद करत पुढील विषयांवर चर्चा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले। यावेळी वादावादी झाल्यानं सभागृहात वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। यावेळी विरोधी सदस्यांनी अभ्यास करून प्रश्न मांडावेत असं नगरसेवक जवाहर पाटील यांनी सांगितलं। तर नगराध्यक्षा डांगे यांनी नवीन नगरसेविकांसाठी प्रशिक्षण शिबिर घेणार असल्याचं सांगितलं। सभेला नगरसेवक रमेश भुजुगडे, वैभव उगळे, जय कडाळे, शुभम जोंग तसंच नगरसेविका अलका मधाळे, विमल पोमाजे, जयश्री पाटील, जुवेरिया गोलंदाज उपस्थित होत्या।